नमस्कार मित्रांनो. 12 तारखेचं व्ह्यू काय वाटतंय मार्केटमध्ये? मार्केट ब्रेकआउट देणार आहे का तिथं सस्टेन करेल? अजून जर आपण बघितलं तर 21,750च्या वरती निफ्टीने क्लोजिंग दिलंय, म्हणजे 21,750च्या वरती क्लोज करतोय. तिथं एक सपोर्ट दिसतोय आपल्याला. जोपर्यंत त्या सपोर्टच्या वरती क्लोजिंग करतोय तर ठीक आहे, बट इन केस तो सपोर्ट ब्रेक करतोय, आज तर एक चांगली बाईंग बघायला भेटली आपल्याला त्याच्यात, बट इन केस तो सपोर्ट ब्रेक करतोय तर अजून लोअर लेवलला येऊ शकतो. बट त्या सपोर्टच्या वरती सस्टेन राहतोय तर परत 22,000 पर्यंत जाणार आहे. सो हे एक इम्पॉर्टंट झोन आहे, तो झोनमध्ये तो ट्रेड करतोय. सो झोन मार्क करून घ्या. नेक्स्ट बँक निफ्टीमध्ये एक चांगली रिकव्हरी बघायला भेटली आपल्याला. 600 पॉईंट वरती येऊन क्लोज झालाय. ओके, 600 पॉईंट वरती क्लोजिंगला आहे. आता इम्पॉर्टंट झोन्स त्याच्यासाठी राहणार आहे 45,000च्या लेवलपासून त्यांनी रिकव्हरी दिली आहे, आणि 46,000 हे इम्पॉर्टंट झोन राहणार आहे त्याच्यासाठी. समजा 46,000ला परत रिजेक्ट करतोय तर अगेन त्या रेंजमध्ये तो ट्रेड करतो. सेम बँक निफ्टी काय करत होते, एका रेंजमध्ये ट्रेड करत होते. आता एवढं साईडवेज आहे मार्केट. ओके, सो आपल्याला काय करायचं, एक्झॅक्टली सपोर्टला रेजिस्टन्स मार्क करून घ्यायचं आहे, आणि सपोर्ट रेजिस्टन्स मार्क केल्यानंतर बरोबर त्या पॉईंट्सला ट्रेड करायचे आहे. सो मित्रांनो, लेवल्स मार्क करून घ्या आणि लेवल्सला ट्रेड करा.